न्याय म्हणजे सत्याचा विजय। पण सत्य शोधायचं कसं? न्यायासाठीचा प्रवास सोपा आहे का? तुमच्या हक्कांची संपूर्ण माहिती आहे का? कायद्याचे गूढ उलगडणार, सत्य समजावून सांगणार तज्ञ वकील। महत्त्वाच्या कायद्यांपासून ते गुंतागुंतींच्या प्रकरणांपर्यंत स्पष्ट उत्तर, ठोस मार्गदर्शन। एक व्यासपीठ जिथे प्रत्येक प्रश्नाला मिळेल योग्य उत्तर। लवकरच येत आहे कायद्याचा नवा कट्टा, फक्त BBS न्यूज नेटवर्क 24 तासवर, जिथे प्रत्येक शब्दाला असतो न्यायाचा आधार। भिवंडीत परप्रांतीय रिक्षाचालकाची मराठी तरुणाला मारहाण, मनसेच्या हस्तक्षेपाने माफी मागायला लावली। भिवंडी बायपास येथून प्रवासी म्हणून बसलेल्या एका मराठी तरुणासोबत झालेल्या किरकोळ वादातून परप्रांतीय रिक्षाचालकाने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारानंतर मनसेने ठाम भूमिका घेतली असून भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी यांच्या मध्यस्थीमुळे संबंधित परप्रांतीय रिक्षाचालकाला माफी मागायला लावण्यात आले। यावेळी मनोज गुळवी यांनी कठोर शब्दात इशारा देताना सांगितलं, येणाऱ्या काळात जर एखाद्या मराठी तरुणास हात लावण्याचा प्रयत्न केला तर तो हात कुठे लटकेल हे पाहायला मिळेल। या इशाऱ्यामुळे परिसरात खळबळ उडालेली आहे। दरम्यान परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठी तरुणाची माफीनामा देत सार्वजनिकपणे दिलगिरी व्यक्त केली आहे। आपल्या भिवंडीतील एक मराठी बांधव मनोज काल हे उज्जैनवरनं भिवंडीसाठी आले असता भिवंडी येथील बायपास येथे एका रिक्षामध्ये बसले असता तर एक UP बांधवांसोबत त्यांची छोट्याशा कारणावरून वाद झाला आणि जसं की या UP बांधवांनी आपल्या मराठी बांधूला मारहाण केली आणि त्या प्रकरणामध्ये मग आम्ही त्यांच्या साहेबांशी वगैरे बोलणं केल्याच्या नंतर मग साहेबांच्या मध्यस्थीने ही तडजोड झालेली आहे। कसली मस्ती आहे पण आम्हाला समजत नाही। आज जी पण आम्ही घटना बघितली हा आमच्या हातामध्ये भेटला। यांची एवढी हिंमत होते की हे हात उचलायला लागले, परंतु हे जास्त दिवस चालणार नाहीये। आज तो आपल्या समोर माफीनामा जाहीर करतोय। माफीनामा जाहीर करते आज के बाद ऐसा कभी काम महाराष्ट्र के तरह रहूंगा, मैं सबसे मिलकर रहूंगा। एक पण महाराष्ट्रीय माणसाला हात लागला नाही पाहिजे, नाही तर हा हात तुझ्या कुठे लटकेल रिक्षा चालवला कामाला ते येणारा काळ सांगेल। ठीक आहे, आणि नंतर पुन्हा भिवंडीत रिक्षा चालू देणार। धंधा करने आए हो तो धंधा करो, तो अच्छी बात है, लेकिन अगर आप मतलब ऐसा काम करोगे तो फिर हमारे से मतलब नहीं जी बराबर, मैं आपका सपोर्ट करूंगा ना। अकोल्यामध्ये उद्धव ठाकरे गटाकडून भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन। अकोल्यात आज उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जो मराठी माणसाचा अपमान केलेला आहे त्याविरोधात शहरातल्या जय हिंद चौकात त्यांच्या फोटोला चप्पल मारो आंदोलन करत निषेध व्यक्त केला आहे। उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। मागणी म्हणजे एकच आहे की ज्या प्रकारे 2 दिवस अगोदर हा भाजपचा हरामखोर खासदार महाराष्ट्र बद्दल आणि इथले जे मराठी वर्ग आहेत त्याच्याबद्दल जे अपमानजनक शब्द वापरला आणि त्याचा जो वक्तव्य होता एकदम चुकीचा होता। त्याच्यामुळे आपसामध्ये आमचा वाद म्हणजे आपसामध्ये वाद करण्याचा प्रयत्न चालू आहे। हिंदू मध्ये लढाई करायचा प्रयत्न चालू आहे। हे आम्ही होऊ देणार नाही, कारण की हा महाराष्ट्र असा आहे की सर्वाले समाविष्ट करून घेऊन चालणारा हा महाराष्ट्र आहे। माझी विनंती आहे की असा माणसावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, ज्याच्यामुळे माझा म्हणणं आहे ना, तू ये ना मुंबईत, तिथे येऊन हे बोलणं, तू राहता झारखंडमध्ये, तिथून बोलता तू इथे आमचा आपसामध्ये वाद करता का? इथे ये मुंबईत, इथे बोल, तेव्हा माहित पडतं तुला काय आहे। तिथून बोलून काय फायदा नाही ना। आणि हिंदू मध्ये तू वाद लावून राहिला का? ही जी पद्धत आहे चुकीचं आहे। माझी विनंती आहे मोदीजीले आणि देवेंद्र फडणवीस साहेबाले की त्याच्यावर गुन्हा दाखल करा आणि त्याला महाराष्ट्रामध्ये आणा। एक वेळा त्याला माहित झाला पाहिजे की मराठी माणूस काय असते। आता तो इथे नाही आहे, तो इथे असतं तर त्याचं तोंड फोडलं असतं। तो नाही आहे इथे, तर मग आता त्याचा ते आपलं बॅनर तयार करून एक आपला लोकांचा त्या चपला मारला त्याच्या तोंडावर, तो इथे असता तर त्याच्या तोंडावर चपला मारला असतो। इथं आता आम्ही हे टाकलं आणि लोक त्यावर चालले। आता तो नालायक माणूस आहे, नालायक माणसाला नालायक सारखंच हे करायला लागते, ट्रीटमेंट द्यायला लागते।
वीज दरवाढीचा व्यावसायिकांना शॉक. सरकारला महाराष्ट्रात उद्योग टिकवायचे आहेत की जगवायचे आहेत हा प्रश्न पडला आहे. कारण शेतकऱ्यांची स्थिती उभ्या महाराष्ट्राला कळलेली आहे. आता व्यापाऱ्यांवर तशी वेळ येणार का? इतकीही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे असं सांगत आज रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक वाढीव वीज दरवाढी विरोधात एकवटले आहेत. जिल्ह्यातील व्यावसायिक उद्योजक व्यापारी हॉटेल असोसिएशनतर्फे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांना निवेदन देण्यात आलं आहे. उद्योजकांना जवळपास 51% दरवाढीला सामोरं जावं लागत आहे. सरकारने याची दखल घेऊन आदेश मागे घ्यावा असं निवेदनात म्हटलं गेलं आहे. महाराष्ट्र वीज मंडळ जे आयोग जो आहे त्या आयोगाने हा जो एक नवीन प्रयोग महाराष्ट्रातल्या व्यावसायिकांवर, घरगुती वीज वापरणाऱ्यांवर एक जो प्रयोग करण्याचं ठरवलेला आहे त्याचा तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व इथे एकत्र जमलेलो आहोत. रत्नागिरी जिल्हा हॉटेल असोसिएशनतर्फे मी आज आपल्याशी बोलतो. एकतर कोकणातलं पर्यटन हे फक्त कागदावर जास्त दिसतं आहे, प्रत्यक्षात ते कमी आहे. अशा स्थितीत जर MSEB आम्हाला जर 30%, 40%, 50% जर वीज वाढ करणार असेल तर व्यवसाय नेमका कोणत्या पद्धतीने करायचा आणि कसं सर्वायवल व्हायचं आपलं, हा आमच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. म्हणून आम्ही हॉटेल इंडस्ट्रीतर्फे आज इथे आलेलो आहोत आणि शासनालाही आमची विनंती आहे की तुम्ही धोरण म्हणून काहीतरी एक निश्चित भूमिका घ्या. इंडस्ट्री तुम्हाला खरंच महाराष्ट्रात टिकवायची आहे का, जगवायची आहे का, हा माझ्यासमोर प्रश्न आहे. कारण शेतकऱ्यांची काय स्थिती आहे ते उभ्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला कळले आहे. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची काय स्थिती. तर मला शंका अशी येते की शासनाला असं वाटतं आहे का की व्यापाऱ्यांवर सुद्धा तशी वेळ यावी. इतकी ही दरवाढ प्रचंड प्रमाणात होणार आहे आणि ही जर दरवाढ झाली तर हॉटेल इंडस्ट्रीला बंद करण्याशिवाय मला नाही वाटत दुसरा कुठला पर्याय असेल. कारण आजही मुळातच विजेचे दर इतके आहेत की आम्हाला त्याबद्दल आत्ता तक्रारी करून देखील आम्ही दमलो. शासन एका बाजूला म्हणतं आहे की आमच्या रत्नागिरी जिल्ह्यात किंवा हॉटेल इंडस्ट्रीला आम्ही कमर्शियलचा दर्जा आता दिलेला नाही, आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीयल दर्जा देतो. पण आजची स्थिती अशी आहे की आजही आम्हाला जी MSEBकडनं बिलं येतात ती कमर्शियलच्याच रेटने येत आहे. मग हा जो आम्हाला अधिकचा भार पडतो आहे याच्याबद्दल शासन कुठेही गंभीर नाही आहे, याच्याबद्दल दखल घेत नाही आहे. घोषणा अतिशय सुंदर हे सरकार करतं, त्याबद्दल या सरकारचं अभिनंदन केलं पाहिजे. पण घोषणाचं इम्प्लिमेंटेशन बघायला गेलो तर ते होत नाही. आता माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी रेट्स कमी केले आहेत, MSEBचे आम्ही रेट्स कमी केले आहेत, पुढच्या 5 वर्षात ते आणखीन कमी होणार आहे. ते कसे कमी होणार आम्हाला माहीत नाही, कारण आमच्याकडे मात्र इलेक्ट्रिकल शॉक देण्याचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने हेच सरकार करतं आहे याची आम्हाला खात्री आहे. कारण त्यांनी 100 ते 300 युनिट्सपर्यंतसाठी म्हणून जे काय एक 3-4% रेट्स कमी केलेले आहेत ते कागदोपत्री दिसत आहेत, ती चांगली गोष्ट आहे. गरिबांसाठी ते केलं, आम्ही तुमचं अभिनंदन करतो. पण त्याच्यानंतरच्या ज्या स्लॅब्स आहेत 300 ते 500, 500च्या अबव, त्याच्यानंतर 20 किलोवॅटचे LTचे कस्टमर्स, नंतर STचे कस्टमर्स, यांचे जर आपण तुलनेने बघितलं तर त्यांना केवळ फासावर चढवणं एवढं एकच त्यातून वाक्य दिसतं आहे, दुसरं मला कुठलंही वाक्य दिसत नाही. तेव्हा शासनाने या गोष्टीची गांभीर्याने दखल घ्यावी, त्यांनी स्वतः या आयोगाशी चर्चा करावी आणि ही जी एक चुकीच्या पद्धतीने होणारी जी दरवाढ आहे ती थांबवावी, एवढी मी शासनाला या निमित्ताने नम्र विनंती करतो. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक ॲम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे.
इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? उदयपूर फाइल्स या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, मुफ्ती मोहम्मद इस्माइल. है कि देश के अंदर एक घटना हुई और उस एक घटना को लेकर के आप पूरे देश में और एक पूरे समाज को अगर टारगेट करते हैं और इससे पूरे देश को एक ऐसा मैसेज आप देना चाहते हैं जिससे भाईचारगी खत्म हो, गंगा जमनी तहजीब खत्म हो, तो जाहिर बात है ये चीज़ देश के हित में नहीं. घटना कहाँ नहीं होती. आप अगर एक एक घटना को लेकर के चलेंगे तो ऐसी तो लाखों फिल्म बनानी पड़ेगी. भाई भाई में झगड़ा होता है, घर में झगड़ा होता है, ख़ानदान में झगड़ा होता है, मियाँ बीवी में झगड़ा होता है, लेडीज़ को लेकर के ज़मीन जायदाद को लेकर के झगड़े होते हैं. एक धार्मिक मसले के ऊपर ये बात हुई थी, धर्म के तौर पे भी इस तरह के मामलात होते हैं. इसलिए इस पर बैन आना चाहिए. फिल्म बनाने वाले को इससे माली फ़ायदा हो जाएगा और नफ़रत का माहौल पैदा करने वाले लोग इससे सियासी फ़ायदा उठा सकते हैं, लेकिन आप अगर देखोगे तो इससे देश को कोई फ़ायदा नहीं, देशवासियों को कोई फ़ायदा नहीं है. इसलिए इस तरह की जो फिल्म बनती है इस पर बैन होना चाहिए. मैंने जो बात कही है कि फिल्म बनाने वाले माली फ़ायदा उठा लेंगे और नफ़रत पैदा करने वाले सियासी फ़ायदा उठा लेंगे. आप कह रहे हैं कि घटना छोटी घटना है, लेकिन इसमें निकल कर रहा है कि बड़ी सोची समझी साजिश थी, कॉन्स्पिरेसी की तरह हत्या की गई थी, जिसका बाकायदा वीडियो वायरल किया गया ताकि माहौल खराब हो सके. नहीं, आप अगर इंक्वायरी गवर्नमेंट के इंक्वायरी रिपोर्ट देखेंगे तो ये घटना बाकायदा बाय प्लानिंग हुई है, लेकिन ये प्लानिंग पूरे समाज ने की हो या पूरे धर्म के मानने वालों ने की है ऐसा नहीं. कुछ सर फिरे नौजवान है. मेरा ये बोलना है कि अगर इस तरह घटना के ऊपर आप फिल्म बना करके पूरे देशवासियों को कोई मैसेज देना चाहेंगे तो आपको लाखों फिल्म बनानी पड़ेगी. इसलिए इस पर बैन आना चाहिए, ऐसा मेरा मानना है. इस फिल्म के जरिए से देशवासियों तक जो मैसेज, जो पैगाम जाएगा वो नफरत का पैगाम जाएगा और जो देश की गंगा जमनी तहजीब है, जो भाईचारा है, जिसको बनाने में हमारे पुरखों ने सदियों पहले मेहनत की थी, उसको बाकी रखने की कोशिश की थी और उसके लिए कुर्बानियां भी दी थी, वो सब खत्म हो जाएगा, सब पे पानी फिर जाएगा. उनको सजा मिलना चाहिए ना. आप फिल्म बना करके जो बेकसूर लोग हैं, किसी समाज के लोग बोलो, किसी धर्म के मानने वाले लोगों को बोलो, उनको टारगेट करेंगे तो क्या ये उचित है? क्या जमीयत उलमा हमारी NGO है, वो दिल्ली हाई कोर्ट और बम्बई हाई कोर्ट में गई है. कानूनी तौर पर हम चाहते हैं कि इसके ऊपर बैन आना चाहिए. वर्धा जिल्ह्यातील यशोदा नदीला पूर आल्यामुळे अल्लीपूर ते अलमंडोह मार्ग बंद. 2 दिवसांपासून सतत जिल्ह्यात पाऊस सुरू आहे, त्यामुळे अल्लीपूर वर्धा जिल्ह्यातील अलमडोह येथील यशोदा नदीला पूर आला आहे. पुलावर पाणी आलेलं आहे. अलमडोह मार्ग बंद झालेला आहे. अलमडोह येथील यशोदा नदी पाण्याने तुडुंब भरली असून पुलावर पाणी वाहत आहे. अलमडोह येथील ग्रामपंचायत कार्यालय आणि शाळापर्यंत पाणी गेलेलं आहे. परिसरातील शेतीसुद्धा पाण्याखाली गेलेली आहे, त्यामुळे परिसरातील शेतकरी बांधवांचे उभ्या पिकाचे नुकसान झालेलं आहे. जिल्ह्यात गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वर्धा राळेगाव, कानगाव ते अल्लीपूर, चानकी ते शिरसगाव मार्ग बंद झालेले आहेत. यशोदा आणि वर्धा या नद्यांना पूर आलेला आहे. जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन. पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका. पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या. जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा. रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. स्वच्छता पाळा, रोग टाळा. सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नाला नसल्यामुळे पाणी शेतात साचलं. शेताला तलावाचे स्वरूप. शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान. मागील 2 ते 3 महिन्यांपूर्वी
चिखली तालुक्यातील अंतरी ते गोदरी रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्याचे काम करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नाला करणे आवश्यक होते. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूनी नाला न केल्यामुळे शेतात पाणी साचले आहे. परिणामी शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झालेलं असून शेतातील पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं आहे. दोन्ही बाजूला नाल्या आवश्यक होत्या, केल्या नाही. काय नेमकी मागणी असणार आहे संघटनेची तुमच्या? अंतरी गोदरी शिवारातील 23, 24, 25 गटनामरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे नुकसान काही नैसर्गिक आपत्तीमुळे निसर्ग कोपला म्हणून झाले नसून बांधकाम विभागाचं या रस्त्याकडे दुर्लक्ष झालं. या रस्त्यावर नाल्या न केल्यामुळे या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. या शेतकऱ्यांना भारी अशी नुकसान भरपाईची मदत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. आणि हे संबंधित जे ठेकेदार आहे या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी. त्याचप्रमाणे संबंधित जे अधिकारी आहे या अधिकाऱ्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे. सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याचा केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात संप. सरकारी वीज कंपन्यांचे खाजगीकरण करण्याच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या धोरणाविरोधात आज देशव्यापी संप असून यात महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना ही सुद्धा उतरली असून त्यांच्याकडून महावितरण कंपनीमध्ये समांतर वीज वितरण परवाना देण्यास तीव्र विरोध. असंविधानिक खाजगीकरणाचे धोरण बंद करा. यासह मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद विभागात खाजगी उद्योजकांना वीज वितरणाचा समांतर परवाना देऊ नये. रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली महावितरण कंपनीमधील स्थायी पदे नष्ट करण्याचे धोरण थांबवावे. संपामध्ये आमचं महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय संघटन आणि आमच्यासोबत जवळपास 6 संघटना कृती समिती या संपामध्ये देशव्यापी संप हा पुकारलेला आहे. त्याच्यामध्ये कृती समिती व आमचे महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन यांनी मुंबई, पुणे, नागपूर हे जे 85 मध्ये जात आहे त्याच्या विरोधामध्ये हे आमचं हे देशव्यापी आंदोलन आजचं चालू आहे. त्यानंतर रिस्ट्रक्चरिंगचा पूर्ण विरोध हे मागासवर्गीय संघटन व कृती समिती करत आहे. त्यानंतर राज्यातील जे 329 सबस्टेशन आहेत त्यांचं खाजगीकरणाच्या धोरणाच्या विरोधामध्ये हे आमचं कृती समिती व मागासवर्गीय संघटन हे याच्यामध्ये आहे, संपाच्या याच्यामध्ये सहभागी आहे. तसेच मागासवर्गीयांचा 32,000 कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरण्यासाठी संघटनेनं हे देशव्यापी संप पुकारलेला आहे. धुळे, रवींद्र कडरे. कामगारांचा शासनाविरोधात एल्गार. विविध मागण्यांसाठी भर पावसात काढला मोर्चा. कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीनं आपल्या विविध मागण्यांसाठी भर पावसात शासनाविरोधात मोर्चा काढला. शहरातील कल्याण भवनापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गावरून भर पावसात निघालेल्या या मोर्चाचा समारोप जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ काढण्यात आला. जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलं. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त राष्ट्रीय मंचाने केंद्र सरकारने सुरू केलेल्या कामगार विरोधी 4 श्रमसंहितांच्या अंमलबजावणीविरोधात देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय घेण्यासाठी कामगारांचे 18 मार्च रोजी कामगारांचे राष्ट्रीय संमेलन घेण्यात आले. 20 मे रोजी देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावेळेस देशातील राजकीय परिस्थिती पाहता देशव्यापी सार्वत्रिक संपाचा निर्णय स्थगित केला. हा संप 9 जुलै रोजी करण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार देशव्यापी संप पुकारण्यात आला. समन्वयक समितीचे निमंत्रक डॉक्टर संजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्चात पोपट चौधरी, संजय गिरासे, प्रवीण भदाने, मोहन महाले, शरद पाटील, नानूसिंग गिरासे, कुमावत, राजेंद्र चौधरी, दीपक सोनावणे, प्रदीप बडगुजर, राजेंद्र चौरे, LR राव, राजेंद्र माळी, सुधीर पोद्दार, सुरेश पाईकराव, अविनाश मोरे, सुरेश बहाळकर, दीपक पाटील, वाल्मिक चव्हाण, नागेश कंडारे, मोहन कापसे, कल्पेश माळी, चंद्रशेखर पाटील, दिनेश महाले, दीपक महाले, प्राध्यापक BA पाटील, प्राध्यापक सतीश पाटील, संजय पवार, VT गवळे, अजय भदाने, योगेश धात्रक, चंद्रकांत सत्तेचा, ललित सिंग गिरासे, देवानंद ठाकूर, बापू पारधी, एकनाथ भामरे, प्रतिभा घोडके, किशोरी अहिरे हरणे,
पल्लवी साबळे, आरवी पाटील, उदय तोरवणे, भूषण पाटील, पल्लवी शर्मा, दीपक सोनवणे, आबा पाटील, खेमचंद पाकळे, वनराज पाटील, अनिल सोनवणे, सचिन गुंडलेकर यांच्यासह कामगार संघटना, कृती समिती, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, राज्य सरकारी गट ड कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ, माध्यमिक शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक संघटना, समन्वय समिती, धुळे जिल्हा शिक्षकेतर सेवक संघ, प्राथमिक शिक्षक समिती, महिला राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, माध्यमिक मुख्याध्यापक संघटना, NPS आणि कंत्राटी कर्मचारी कृती समिती, शिक्षक भरती, जिल्हा परिषद लिपिक वर्गीय, जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांच्यासह महसूल, बांधकाम, नर्सिंग, पोलीस कार्यालयीन कर्मचारी, सहकार, पशुसंवर्धन, कृषी सहाय्यक, जिल्हा रुग्णालय, टपाल बँक आदी कर्मचारी आणि कामगार मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते. यांनी दिलेलं नाहीये आणि हे घालवण्यासाठी आपण रस्त्यावर आज उतरलो आहोत. तसेच ग्रामपंचायत कर्मचारी हे बिचारे आरोग्याची सेवा जनतेत देत असतात, स्वच्छतेची सेवा देत असतात, परंतु त्यांना जाचक अशी वसुलीची अट आहे, ती वसुलीची अट ही रद्द झाली पाहिजे. जमलेले सर्व कामगार बंधू भगिनींनो या संपात सामील झाले. मी कामगार वसंतराव पाटील आयटेकचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने तुम्ही संपात सामील झालेले सर्वांचं मी स्वागत करतो. इन्क्लाब जिंदाबाद. नमस्कार नाशिककर. आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटलं तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पावसाचा फटका, शेतकरी आणि नागरिकांचे हाल. गोंदिया जिल्ह्यात मागील 3-4 दिवसांपासून संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेतकरी आणि सामान्य नागरिकांना बसला असून अनेक तालुक्यातील मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. कामगारांची आज भारत बंदची हाक, पोस्टल एम्प्लॉईज युनियनमध्ये बंदमध्ये सहभागी. बँकिंग, विमा, पोस्टल, खाणकाम, बांधकाम आणि अशाच इतर अनेक क्षेत्रातील जवळपास देशातील 25 कोटी कामगार आज होणाऱ्या भारत बंदमध्ये सहभागी होणार आहेत. देशातील 10 प्रमुख कामगार संघटनांनी एका दिवसाच्या भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला धुळ्यात ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉईज युनियन या बंदमध्ये सहभागी झाला आहे. केंद्र सरकारच्या कामगार विरोधी, शेतकरी विरोधी आणि देशविरोधी कॉर्पोरेट केंद्रित धोरणांना विरोध करण्यासाठी संपूर्ण देशभर हे आंदोलन केलं जात आहे आणि विशेष म्हणजे केवळ उद्योगपतींच्या फायद्यासाठी धोरणे आखली जात असून त्यामुळे कामगार शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होत असल्याचा आरोप कामगार संघटनांनी केला आहे. आज आमच्या पोस्टल संघटनेने एक दिवसीय संपाची नोटीस सरकारला दिली. आम्ही जयशे स्थापन केली आणि आमच्या जे काही मागण्या आहेत, प्रलंबित मागण्या आहेत, ते त्याच्याकडं सरकार लक्ष देत नाही. उदाहरणार्थ आमचे जे RMS ऑफिस बंद करणार लावले ते काही ठिकाणी. पोस्टमनचे जी काही IDC ती IDC चालू करून तिला 20-25 किलोमीटर वाटायला टपाल वाटावं लागणार, तर ती रद्द करावी. जे काही आमचे जवळचे DO आहेत पोस्ट ऑफिस ग्रामीण भागातले, जे DO
या IDCला जोडणार आहेत, म्हणजे त्या लोकांना पण तेवढा त्रास होणार आहे. म्हणजे जे कमी पगारात काम करणारे लोक आहेत त्यांनाही तेवढा त्रास होणार आहे आणि जे डिपार्टमेंटचे लोक आहेत पोस्टमन त्या लोकांनाही तेवढा त्रास होणार आहे. म्हणून सरकारनं जे काही हे मनमानी चालली आहे हे सर्व संविधानाच्या पलीकडची गोष्ट आहे, तर ती थांबवावी. त्याच्याकरता आम्ही धरणे कार्यक्रम केले, प्रदर्शन केलं, परंतु सरकारला कुठलाही फरक पडला नाही. म्हणून आम्ही 1 दिवसीय संपाची नोटीस दिली. याच्यावर सुद्धा जर सरकार मान्य करत नसेल तर आम्ही बेमुदत संप करणार आहे. याच्या पुढं बेमुदत संपाची नोटीस दिली आहे. ही सरकारनं गांभीर्यानं लक्षात घ्यावा एवढंच आमचं सांगतो. पांगरे मळ्यामध्ये रस्त्यांची झालेली दुर्दशा तथा बिकट अवस्था, नागरिकांना रोज ये जा करताना खूप मोठ्या प्रमाणात दमछाक होत आहे. अनेकदा सांगून देखील नाशिक मनपा ना प्रशासनाचे दुर्लक्ष, तरी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची कामे मार्गी लावावीत. परिसरातील नागरिकांनी मला बोलावून आज रस्त्यांची झालेल्या चाळणीबद्दल, रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती पाहायला मिळते आहे. नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण, सध्या रस्त्यांमध्ये बदल, मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते आहे. यावेळी परिसरातील रामनाथ बागुल, चंद्रकांत जाधव, सचिन बोरसे, निलेश देसले, हर्षल कोब, प्रमोद भंगाळे, बाळासाहेब थोरात, परदेशी साहेब, सूर्यवंशी साहेब इत्यादी नागरिक उपस्थित होते. सदैव आपलाच कैलास बापू, हिरामन चुंबळे आणि मित्रपरिवार. जय श्रीराम.